डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मालती मेहताला ताब्यात घेतलेला आहे। मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहरधाम परिसरातनं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय। बॉयलर स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर डोंबिवलीतील रिएक्टर स्फोटातल्या मृतांचा आकडा 11 वर पोहोचलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, काय नेमकी माहिती? काल कंपनीमध्ये स्फोट उडाला होता, त्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले आणि त्यानंतर ही घटना अत्यंत धक्कादायक होती। जे मालक फरार होते। मात्र नाशिक क्राईम ब्रांच आणि त्याचबरोबर ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे जे तिथले मालक होते मालती यांचं लोकेशन हे नाशिकमध्ये आढळून आलेलं होतं आणि त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। आता सध्या त्यांना पंचवटी पोलिसांच्या ताब्यामध्ये ठेवण्यात आलेले आणि थोड्याच वेळात ठाणे क्राईम ब्रांच त्यांना मुंबईच्या दिशेने घेऊन जाणार आहेत। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।